तुम्हाला बऱ्याच वेळा अनुभव आला असेल की आपले मित्र, आपले परिचित आपल्या साध्या भोळेपणाचा, आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतात. तर हे लोक कोणते असतात? मास्टर मॅनिप्युलेटर. हे लोक अनेकदा अशा तंत्रांचा वापर करतात ज्यामुळे कालांतराने तुमचा वापर केव्हा केला जात आहे हे शोधणे तुम्हाला कठीण होऊन बसते. तुमचा मित्र, भागीदार किंवा कौटुंबिक सदस्यांकडून फेरफार केला जात असल्याचा तुमचा विश्वास असल्यास तुम्हाला इथे आम्ही या व्हिडिओत काही चिन्हे दाखवणार आहोत आणि वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचा सामना कसा करायचा याच्या काही महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओत देणार आहोत. जेव्हा मित्र आणि रोमॅन्टिक भागीदारासोबतच्या संवादाचा विचार केला जातो तेव्हा आपल्या सर्वांच्या काही अपेक्षा असतात. यामध्ये आपल्याला ज्या गरजा पूर्ण करायच्या आहेत आणि कोणत्या मार्गाने हव्या आहेत त्याबद्दलच्या अपेक्षांचा समावेश असू शकतो. पण काही गरजा पूर्ण करण्यासाठी नातेसंबंधांची अपेक्षा करणे आणि त्यासाठी नातेसंबंध वापरणे याच्यात खूप फरक असतो. दुर्दैवाने प्रत्येकाला दोन्ही संकल्पनांमधील फरक हा कळत नाही. म्हणूनच तुमचा काही विशिष्ट हेतूंसाठी किंवा गरजांसाठी वापर केला जात असलेल्या नातेसंबंधांचा स्वतःचा शोध हा विनाशकारी आहे. पण या व्हिडिओमध्ये मी तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मैत्री किंवा नातेसंबंधात वापर केला जात असताना तुम्ही कसं ओळखायचं आहे अशा अनेक मार्गांवर चर्चा करणार आहे. तुमचा वापर स्पष्टपणे होत असलेल्या नातेसंबंधाला कसे सामोरे जायचे याबद्दल सुद्धा मी काही कल्पना, काही टिप्स तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे असे व्हिडिओ मी आणत असतो. जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. वापरल्याचा प्रभाव काय होतो आपल्यावर? आपण असे गृहीत धरतो की आपण आपल्या जवळच्या लोकांना ओळखतो, पूर्णपणे ओळखतो, जसे की कुटुंबातील सदस्य, भागीदार आणि मित्र. त्यामुळे यापैकी एकाने तुमचा वापर केला आहे हे लक्षात आल्याने खूप मोठा धक्का आपल्याला बसू शकतो. कारण आपण आपल्या नातेसंबंधांची कल्पना केलेली होती त्यापासून ही कल्पना आतापर्यंत दूर झालेली आहे आणि समजवण्यासारखे आहे. कारण तुम्ही कदाचित चांगल्या विश्वासाने नातेसंबंधात खूप गुंतवणूक केलेली असते. तर वापरल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर होणारा परिणाम कमी लेखू नये. या प्रकारच्या मनोवैज्ञानिक हाताळणीचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेवटी तुमची चिंता वाढू शकते. ते पुन्हा वापरले जाऊ नये आणि समान वेदना अनुभवू नये म्हणून अति दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या प्रवृत्ती देखील निर्माण करू शकते खरंच, कारण की वापरल्यामुळे आपल्याला असुरक्षित परिस्थिती निर्माण होते. यामुळे आपल्याला भूतकाळातील मानसिक किंवा भावनिक आरोग्य समस्या ह्या उद्भवू शकतात. खाण्याच्या विकारांपासून ते नैराश्यापर्यंत ह्या उद्भवू शकतात. ही परिस्थिती इतरांना अचूकपणे न्याय करण्याच्या आपल्या क्षमतेवरील आपल्या आत्मविश्वासावर देखील परिणाम करू शकते. तुम्हाला असे वाटू शकते की तुमचा गैरफायदा घेतला गेला आणि कारण की तुम्ही ते येताना पाहिले नाही आणि तुम्ही ते पाहिले असावे आणि नंतर असा निष्कर्ष काढला की इतर नातेसंबंधांमध्ये प्रवेश करताना तुम्ही स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवू शकत नाही. काही प्रकरणांमध्ये यामुळे भावनिक अलगाव होऊ शकतो आणि डिफॉल्ट्सनुसार इतरांवर अविश्वास निर्माण होऊ शकतो. तर मित्रांनो, अशी कोणती चिन्हे आहेत ज्यामुळे तुम्हाला हे लक्षात येईल? तर तुमचा वापर केला जात आहे हे तुम्हाला नक्की कसे कळेल? तर काही चिन्हे अधिक किंवा कमी सूक्ष्म असू शकतात, म्हणून त्याच्याशी परिचित असणे आपल्याला महत्त्वाचे आहे. पहिली चिन्ह आहे तुम्ही समान खेळाडू नाही. व समान संबंध हे सर्वात सामान्य लक्षणापैकी एक आहे जे तुम्ही वापरले जात आहात. काळजी घेणारे नाते एक अशी जागा आहे जिथे दोन्ही पक्ष त्यांचे भावनिक, आर्थिक आणि शारीरिक भार खेचत असतात. जर समोरची व्यक्ती नेहमी घेत असेल असे वाटते पण ते परत देतच नसेल किंवा ते परत देत असतील पण ते तुमच्यावर उपकार करत असतील असे वाटत असेल तर तुमचा वापर केला जात असल्याची तुम्हाला शंका असू शकते. तुम्ही सांगू शकता की त्यांची वृत्ती खरी नाही आणि ते एकेरी नाही. दुसरा मुद्दा आहे एकेरी सीमा. वरील किंवा त्याच्या दुसऱ्या आवृत्तीप्रमाणे जेव्हा तुम्हाला असे वाटते की नात्यात सीमा केवळ एक प्रकारे कार्य करतात
उदाहरणार्थ इतर व्यक्ती पूर्वीच्या रोमॅन्टिक भागीदाराबद्दल खरोखरच जास्त खुलासा करत नाहीत, परंतु आपल्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची अपेक्षा करते. वापरल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर होणारा परिणाम हा कधी कमी लेखू नये. या प्रकारच्या मानसिक हाताळणीचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम हा कधी होऊ शकतो, ज्यामुळे शेवटी आपली चिंता वाढू शकते. किंवा तो असा मित्र असू शकतो जो नेहमी आपल्याला गरज असताना अनुपलब्ध होण्याचा मार्ग शोधतो, परंतु नंतर आपण त्यांच्यासाठी नेहमी कॉलवर राहण्याची अपेक्षा करतो. तुमचा वापर केला जात असल्याचे हे स्पष्ट लक्षण, कारण खरी मैत्री आणि नातेसंबंध परस्पर समंजसपणा आणि आदर यावर आधारित असतात. पुढचा मुद्दा आहे जे तुम्हाला शो ऑफ करतात परंतु काहीतरी चुकीचे वाटते. इतरांसमोर तुमची स्तुती गाण्याइतके खरे मित्र किंवा भागीदार तुमची प्रशंसा करतील आणि ते काहीतरी अस्सल म्हणून समोर येईल. तथापि जे लोक नातेसंबंधांना इतरांचा वापर करण्याचा एक मार्ग म्हणून पाहतात, ते केवळ तुम्हाला दाखवू शकतात जेव्हा ते त्यांच्यासाठी अनुकूल असतात, आणि हे तुम्हाला काहीतरी चुकीचे वाटल्यास पुरेसे स्पष्ट असू शकते. उदाहरणार्थ तो एक भागीदार असू शकतो जो तुम्हाला फक्त व्यावसायिक डिनरवर घेऊन जातो, कारण त्यांना माहिती आहे की ते ज्या लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर तुम्ही छाप पाडाल, परंतु तुमच्या आणि त्यांच्यातील कोणतीही क्रिया काटेकोरपणे कमी आणि त्यामधील फार कमी असते किंवा ती तुमच्याकडून खूप आग्रह केल्यानंतर करतात. पुढचा मुद्दा असा आहे की ते ऐकत नाहीत. आपण सर्व वेळोवेळी विचलित होऊ शकतो किंवा आपल्या स्वतःच्या समस्यांमध्ये खूप गढून जाऊ शकतो, परंतु खऱ्या आणि समान नातेसंबंधात आपण नेहमी समोरच्या व्यक्तीसाठी वेळ काढण्याचा मॅनिप्युलेटर्ससह आपण एकत्र असताना ते कधीही उपस्थित नसतात असे आपल्याला वाटू शकते किंवा ते उपस्थित दिसू पण शकतात, परंतु नंतर तुम्हाला समजते की त्यांनी संपूर्ण वेळ तुम्हाला ट्यून केले आहे. उदाहरणार्थ ते परीक्षा, तुमचा वाढदिवस यासारख्या महत्त्वाच्या तारखा विसरतात किंवा तुम्ही त्यांना काहीतरी महत्त्वाचे सांगितले असेल किंवा ते तुम्हाला त्रास देत असेल तर अशा संभाषणांचा कधीही पाठपुरावा करत नाहीत. पुढे आहे की तुम्हाला नाही म्हणणे वाईट वाटते. काही लोक तज्ज्ञ भावनात्मक हाताळणी करतात की त्यांना नाही म्हणणे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. उदाहरणार्थ जेव्हा ते तुम्हाला पैसे मागतात तेव्हा असे वाटते की तुम्ही बंधनकारक आहात आणि तुम्ही याची कारण स्पष्ट करू शकत नाही किंवा तुमची इच्छा नसतानाही त्यांच्या पद्धतीने गोष्टी करण्याचा दबाव तुम्हाला हा वाटू शकतो. नातेसंबंधांमध्ये नेहमीच काही देणे घेणे असते, परंतु तुम्ही मोकळेपणाने आणि संभाव्य परिणामांची भीती न बाळगता होय किंवा नाही म्हणू शकले पाहिजे. मग ती मूक वागणूक असो किंवा भावनिक ब्लॅकमेल किंवा इतर प्रकार असो. ते उपकारांवर लक्ष ठेवतात. मॅनिप्युलेटर हे तुम्हाला त्या बदल्यात काही हवं असल्याशिवाय तुम्हाला कोणतेही उपकार करण्याची ऑफर देत नाहीत म्हणून ओळखले जातात. अशा परिस्थितीत संपूर्ण परस्पर संवादासाठी तुम्ही माझे देणे लागता अशी रिंग असते. बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांनी तुमच्यासाठी काय केले आणि ते किती मोठे आहे याची तुम्हाला आठवण करून दिली जाते. तुम्हाला असेही वाटेल की त्यांनी तुमच्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी एका छोट्या नोटबुकमध्ये लिहून ठेवलेली आहे, जेणेकरून ते त्याचा संदर्भ घेऊ शकतील. हा परमार्थ नाही, त्याला वापरणे असे म्हणतात. हे नेहमी लक्षात ठेवा. ते गोष्टी गृहीत धरतात. मॅनिप्युलेटरने कधीही आभार मानले नाहीत किंवा कृतज्ञता दाखवली नाही तर ते तुम्हाला आणि तुमच्या नातेसंबंधाला गृहीत धरू शकतात. त्याऐवजी असे वाटते की नातेसंबंधांचा तो पैलू केवळ तुमची जबाबदारी आहे. ते कधीही माफी मागत नाहीत. त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला वेदना होतात आणि तरीही ते कधीही माफी मागताना दिसत नाहीत. असं असले तरी जर तुम्हाला दुखापत झाली असेल तर हे करणे किंवा ते न करणे ही तुमची चूक आहे. तर पैशाची समस्या मॅनिप्युलेटरच्या भावनिक किंवा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाण्यापासून सावध राहा. मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे उधार देणे किंवा कर्ज घेणे यात काहीही चुकीचे किंवा असामान्य नाही, परंतु जर ते नेहमी पैसे मागत असतील किंवा आपण सर्व बिले, बाहेर जाणे इत्यादींसाठी पैसे देण्याची अपेक्षा करत असतील तर तुम्हाला लाल झेंडा दिसला पाहिजे. वापरल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर होणारा परिणाम हा अशा प्रकारचा
होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या वापरली जाण्याची दुसरी आवृत्ती म्हणजे तुम्ही रोमॅन्टिक नातेसंबंधात असाल किंवा एकत्र राहत असाल आणि मॅनिप्युलेटर तुम्हाला खर्च भरून काढण्यासाठी जास्त पगाराच्या नोकऱ्या स्वीकारण्यास भाग पाडत असेल, जरी त्या तुम्हाला करायच्या नसतील किंवा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असतील. ते त्यांचे वचन पाळत नाहीत किंवा त्यांच्या भेटी काहीतरी करण्यास सहमती दिल्यानंतर वापरकर्ते नो शो खेचू शकतात किंवा क्रियाकलाप आणि योजनांमधून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे निमित्त शोधू शकतात. त्यातूनही वाईट म्हणजे तुम्हाला त्यांच्या चुकीच्या कृत्यांबद्दल त्यांच्याशी सामना करण्यास सोयीस्कर वाटत नाही, काहीतरी बरोबर वाटत नाही. आजकाल आपण सर्व शक्तिशाली आणि उपयुक्त प्राथमिक अंतरप्रेरणेपासून थोडेसे डिस्कनेक्ट झालेले आहोत. जसे की आपल्या आतड्याची भावना म्हणून जेव्हा एखादी गोष्ट योग्य वाटत नाही तेव्हा त्याचा अर्थ कसा लावायचा हे आपल्याला कळत नाही आणि आपण त्यास सकारात्मक भावना म्हणून चुकीचे लेबल देखील करू शकतो. उदाहरणार्थ मॅनिप्युलेटर तुम्हाला अस्वस्थ किंवा चिंताग्रस्त बनवू शकतो आणि तुम्ही प्रेमात असण्याच्या भावनांचा गोंधळ करून टाकतो. तर ती वापरत असलेली भाषा कशी आहे, तर हा एक क्षुल्लक मुद्दा वाटू शकतो, परंतु एखाद्या व्यक्तीला तुमच्याबद्दल खरोखरच कसे वाटते याबद्दल भाषा तुम्हाला बरीच काही सांगू शकते. मी तुम्हाला बाहेर काढले आणि आम्ही बाहेर गेलो म्हणण्यात खूप मोठा फरक आहे. पहिला सूचित करतो की तुम्ही खरोखर मोजत नाही आणि तुमचा वापर केला जात आहे, तर दुसरा शब्द सूचित करतो की तुम्ही दोघे समान भागीदार म्हणून संबंधात आहात. तर तुम्ही वापरले जाण्यापासून कसे टाळावे यासाठी महत्त्वाचे मुद्दे ऐकून घ्या. मित्रांनो, तुमचा स्वाभिमान बळकट करा ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे, कारण अन्यथा तुम्ही उरलेल्या कोणत्याही सूचना लागू करू शकणार नाही. आत्मप्रेम कसे विकसित करावे आणि नेहमी स्वतःशी चांगले कसे राहावे शिकले पाहिजे. निरोगी सीमा सेट करा. नातेसंबंधात तुम्ही काय सहन करू शकता आणि काय सहन करू शकत नाही हे सांगण्याचे धैर्य वाढवा आणि का ते सुद्धा स्पष्ट करा. जेव्हा तुम्ही चुकीचे करता तेव्हा ते मला जाणवते आणि मी ते स्वीकार करू शकत नाही, कारण या धर्तीवर काहीतरी तुम्हाला ठरवावं लागेल. तुमची अंतर्ज्ञान परत मिळवा आणि त्यावर पुन्हा विश्वास ठेवायला शिका. हे पुन्हा वापरल्या जाण्याच्या भीतीने स्वतःला वेगळे ठेवण्याऐवजी इतर नातेसंबंधांसाठी खुले राहण्यास मदत करेल. आपल्या अंतर्ज्ञान अधिक चांगले कसे टॅप करावे ते शोधा. तुमची टोळी शोधण्याची कल्पना न सोडता तुमचा स्वतःचा सर्वात चांगला मित्र होण्यास शिका. मदत घ्या. जर तुम्ही वापरल्या जाणाऱ्या वेदनांवर मात करू शकत नसाल तर विश्वासू सल्लागार किंवा थेरपिस्टची सुद्धा मदत घ्या. वापरल्याने त्रास होतो, परंतु तुम्ही त्यावर मात करू शकता. तुमचा वापर केला जात आहे हे समजणे वेदनादायक असू शकते, विशेषतः जर तुम्ही नातेसंबंधात खोलवर गुंतवणूक केली असेल. परंतु ती अनुभवल्यानंतर आणि जर तुम्ही वरील सगळे मी सांगितलेले मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले तर भविष्यातील हाताळणीचे प्रयत्न शोधण्यासाठी तुम्ही अधिक सुसज्ज असाल. त्याहूनही चांगले, तुम्ही त्या अनुभवाचा उपयोग इतरांना वापरल्याच्या समान अनुभवातून जाण्याच्या वेदनांवर मात करण्यास मदत करण्यासाठी देखील ह्या सोयीस्कर असतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला अत्यंत महत्त्वाचा होता, परंतु तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये कळवलं आणि आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड केला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्कीच आम्हाला सुद्धा सपोर्ट होईल आणि तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ मिळाल्याची नोटिफिकेशन ही मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.